भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी। आजच्या या शिवमंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी या शिवमंदिराच्या निर्मितीमध्ये पूर्ण योगदान दिलं आणि मुंबईतलं पहिलं शिवमंदिर ज्यांनी उभं केलं अशा आपल्या खासदार पूनमताई महाजन, पार्ल्यातील लोकप्रिय आमदार आमचे पराग अळवणी, जिल्हाध्यक्ष सुषम सावंत, या विभागात ज्या ठिकाणी आपण बसलो त्या जागेचे ट्रस्टी ज्ञानेश्वर चौधरी, प्रकाश चौधरी, पत्रकार अनिल गलगले, उपस्थित सर्व पदाधिकारी, नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात पहिलं मी अभिवादन करतो आणि पूनमताईंचं अभिनंदन यासाठी करतो की या पूर्ण मुंबई शहरामध्ये 6 खासदार आहेत, जो तो आपापल्या प्रतीने काम उत्तम पद्धतीने विकासाचं करतोय, समाजाला एकत्र जोडण्यासाठीचे प्रयत्न करतोय। मला कोणाशी तुलना करायची नाही, पण मी या छाती टोकपणे नक्की सांगू शकेन, या 6 खासदारांमध्ये नंबर 1चं काम कोणी केलं असेल तर आमच्या पूनमताईंनी त्या ठिकाणी केलं। आणि मग हे काम करण्याची प्रेरणा कुठून मिळते हा माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न होता। देवेंद्रजी, मी बघायचो की शौचालयाची निर्मिती असेल, रस्त्यांची निर्मिती असेल, पायवाटांची निर्मिती असेल, समाज मंदिरांची निर्मिती असेल, धार्मिक स्थळांची निर्मिती असेल, शाळांमध्ये काही ठिकाणी CSRचा फंड देणं असेल, असंख्य कामं पूनमताईंनी केली। पण हे सगळं करण्यामागची प्रेरणा सातत्याने वयाच्या तशा अगदी सुरुवातीच्या काळापासून पूनमताईंना मिळाली। त्याचं राज काय मला कळत नाही। आज या ठिकाणी आल्यावर ते कळलं की जो शिवछत्रपतींना मुजरा करेल, मानाचा मुजरा करेल, तो पूनमताई सारखंच काम करेल, याबद्दल दुसरं काय माझ्या मनामध्ये आता शंका राहिली। आणि म्हणून शिवमंदिराची निर्मिती ही निर्मिती प्रेरणा देणारी निर्मिती आहे, स्वाभिमान देणारी निर्मिती आहे, अभिमानाची निर्मिती करणारं स्थळ आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे पुढे सातत्याने चालतोय। आम्ही 2014 पासून माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाहिलंय आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी घोषणा दिली होती, छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ। आणि देवेंद्रजी, तुम्ही दिलेली घोषणा, हा अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांना होताच, पण आज सत्यामध्ये आम्ही पाहतो शिवछत्रपतींची अगाध त्या ठिकाणी असलेली वीरता, शौर्य, पराक्रम, रणनीती, कूटनीती, आंतरराष्ट्रीय नीती, व्यवस्थांच्या निर्मितीची नीती आणि विशेषतः माझ्या माता भगिनींच्या संरक्षणाचा कार्यक्रम। आज माननीय मोदीजींनी या देशातील सर्व माता भगिनींच्या संरक्षणासाठी केलेले असंख्य कायदे, निर्णय, धोरणं, याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच होते। आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो, या आमच्या महाराजांची अष्टमुद्रा आज त्या ठिकाणी नौदलाच्या झेंड्यावर तर आलीच, पण आता त्या ठिकाणी असलेल्या नौदलाच्या त्यांच्या अधिकृत त्या ड्रेस कोडवर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी पेहरावाचा भाग झालेला आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला उत्तर प्रदेशच्या आग्र्याला सुद्धा असलेल्या म्युझियमला जर महाराष्ट्रातला कोणी भेट दिली असेल, मदत केली असेल तर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे। आणि म्हणून या मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या आदर्शाचा म्हणजे लोकसेवेचा, माझ्या नागरिकांना अभिवादन करण्याचा, माझ्या माता भगिनींच्या सुरक्षा करण्याचा
हा आदेश छत्रपतींचा कोणी पाळतोय तर ती भारतीय जनता पक्षाची मंडळी पाळतायत। आणि म्हणून या कार्यक्रमातून तुम्हा सगळ्यांचं मी धन्यवाद देतो, पूनमताईंचं अभिनंदन करतो, देवेंद्रजींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद शिराळ साहेब, ज्यांच्या प्रयत्नाने